वटपौर्णिमा 2024 शुभ मुहूर्त। वटपौर्णिमेच्या दिवशी केस धुवावे का? नैवेद्य काय? मंत्र कोणता? वटपौर्णिमेची पूजा याच वेळेत करा। शुभ मुहूर्त। प्रत्येक स्त्री आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळाले पाहिजे म्हणून हे व्रत करतात। प्रत्येक सौभाग्यासाठी केल्या जाते। सावित्रीने 3 दिवसाचे व्रत केले होते। आपल्याला शक्य नाही म्हणून आपण 21/6/2024 एक दिवसीय व्रत। 3 वेळ मुहूर्त आहेत। सकाळी आहे, दुपारी आहे, सायंकाळी आहे। नैवेद्य काय दाखवावा? आपण हरभऱ्याच्या डाळीचा किंवा पुरणपोळी किंवा खीर पण लक्ष्मीला आवडते दाखवला तर चालेल। फळांपैकी आंबा आहे। आपल्याला थोडा रस खोडाजवळ पिळून या आंबा ठेवायचा आहे। मंत्र हा मंत्र म्हणण्याने पतीचे दीर्घायुष्य वाढते। वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दना वटाग्रे तू शिवा देवा सावित्री वटसंस्थिता। मंत्र म्हणायचा आहे। सूर्यास्तानंतर करू शकत नाही पूजा। सूर्यास्त अगोदर करणे आहे। पौर्णिमा 7:31 सुरू होते। 6:26 ते 9:20 पर्यंत अशुभ आहे। अमृत वेळ 9:27 पासून 11:03 पर्यंत आहे। 10:48 ते 12:48 राहू काळ आहे। 9:27 ते 10:45 पर्यंत हा शुभ वेळ आहे। 2:48 ते 1:49 अशुभ वेळ आहे। दुपारी 2 वाजतापासून 2 ते 2:30 वाजेपर्यंत करू शकता। शुभ मुहूर्त नंतर यमगंड काळाला सुरू होणार आहे। पूजा केल्या जात नाही। सायंकाळी 5:30 ते 7 पर्यंत शुभ मुहूर्त। या दिवशी केस धुवावे का? उपवासाच्या दिवशी केस धुवू नये, पण गुरुवारी धुतले तर गुरु कमजोर होतो। पण बेसन हळद लावून जर धुवू शकता। कोणाचे पिरियड असतील तर 5वा दिवस येत असेल पूजेच्या दिवशी तर दह्याने केस धुवावे। कोणत्या साड्या शुभ आहेत? 5 रंगाच्या। पिवळी साडी नेसू शकता। शुभ आहे। आपण सर्व ठिकाणी वापरतो। शुभ मानली जाते। लाल रंगाची साडी घालू शकता। शुभ मानली जाते। केशरी रंगाचे त्याग ज्ञान शौर्य केशरी घालू शकता। वटपौर्णिमेला चालत असलेले परिधान करून गुलाबी रंगाचे हे आनंद प्रेमाचे प्रतीक आहे। शुभ मानले जाते। नंतर हिरवा रंग नेसू शकता कारण सुवासिनीने हिरव्या रंगाची साडी शुभ असते, सौभाग्य मानले जाते। हिरव्याच सुवासिनीला हिरवा रंग घातला पाहिजे। देवीची ओटी भरण्याच्या वेळेस हिरव्याच कपड्यात ओटी भरतो। देवीला साडी पण हिरव्याच रंगाची देतो। काळा निळा रंगाची साडी घालू नये। वटपौर्णिमेच्या दिवशी अशुभ मानले जाते। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।